वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा टॉपिक आहे वजन वाढवण्यासाठी योगासने. खूप जणांना असं वाटतं की एक्सरसाइज केल्यानंतर आपलं वजन कमीच राहील, वाढणार नाही. तर हे खूप चुकीचं आहे. अशी काही मी आज इम्पॉर्टंट आसनं सांगणार आहेत, जे तुम्ही जर डेली प्रॅक्टिस केलीत तर डेफिनेटली तुमचं वजन वाढण्यासाठी खूप मदत होणार आहे. सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी काय करते त्याची माझ्यासोबत प्रॅक्टिस करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती न्यू असाल तर हाय, माझं नाव साक्षी देसाई. मी एक सर्टिफाईड हेल्थ कोच आणि योगा इन्स्ट्रक्टर आहे आणि माझा ऑनलाईन योगा बॅचेस पण असतात. सो जर तुम्हाला माझी ऑनलाईनची योगा बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. मी तुम्हाला रजिस्ट्रेशन डिटेल्स पाठवून देईन. सो आता विदाऊट वेस्टिंग एनी टाईम, वजन वाढण्यासाठी कोणती आसनं फायदेशीर आहेत ते आपण बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. सो वजन वाढण्यासाठी आणि कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार खूप बेनिफिशियल आहे. तर आपण पहिले सूर्यनमस्कारच करणार आहोत. तर तुम्हाला वेट लॉस जरी करायचं असेल तरी तुम्ही सूर्यनमस्कार ॲड केलाच पाहिजे. सो ठीक आहे. सो पहिले तुम्हाला मॅटच्या एकदम पुढे यायचं आहे. ठीक आहे. सो पहिलं आसन आहे नमस्कार आसन. नॉर्मल ब्रिथिंग ठेवायची. आता इनहेल करताना हस्त उत्तानासन, देन फॉरवर्ड बेंड, पादहस्तासन, then take your left leg back, Ashvasanchalasan, then take your right leg back and Parvatasan. Exhale करून पर्वतासन करायचे. Then knee down, chest down, chin down and inhale करत कोब्रामध्ये यायचं आहे. कोब्रा झाला की पुन्हा पर्वतासन मध्ये यायचं आहे. एक्झेल करत देन परत तुमचा जो लेफ्ट लेग आहे तो पुढे घ्यायचा आहे. अश्वसंचालनासन. देन पुन्हा जो राईट लेग आहे तो पुढे घ्यायचा आहे. पादहस्तासन. देन बॅक बेंड, हस्त उत्तानासन अँड नमस्कार. हा आहे सूर्यनमस्कार. तर याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. याची तुम्ही 12 रेपिटेशन्स करू शकता. सकाळी सूर्यनमस्कार केला तर तो जास्त इफेक्टिव्ह असतो. आणि जर तुम्ही सूर्यनमस्कार करत असाल तर चंद्रनमस्कार करणंही खूप गरजेचं आहे, जो स्पेशली इव्हनिंगमध्ये केला जातो. सो जर ती तुम्हाला व्हिडिओ हवी असेल तर नक्की कॉमेंट करा. मी चंद्रनमस्कारासाठी एक स्पेसिफिक वेगळी व्हिडिओ बनवेन, पोस्ट करेन. ठीक आहे. सो आपलं नेक्स्ट आसन आहे त्रिकोणासन. तर त्यासाठी तुम्हाला 3 फीटचा डिस्टन्स ठेवायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपले हात एक्सटेंड करायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर आपल्याला एक्झेल करत साईडला जायचं आहे. देन ट्राय करायचं आपले हात टच होतील आपल्या पायाच्या अँकलला. देन आपल्याला आपल्या दुसऱ्या हाताच्या बोटांकडे बघायचं आहे आणि होल्ड करायचं आहे. येस, याला त्रिकोणासन म्हणतात. स्लोली अप. ठीक आहे. हे तुम्हाला 30 सेकंड्स होल्ड करायचं आहे आणि तेही तुम्हाला 3 ते 4 वेळेला करायचं आहे. दोन्ही साईडनी करायचं आहे. आता या आसन नंतर आहे वीरभद्रासन. त्याच्यासाठी पण आपल्याला 3 फीटचा डिस्टन्स ठेवायचा आहे. आता यामध्ये जो आपला पुढचा लेग आहे तो आपल्याला स्ट्रेट ठेवायचा आहे आणि हा स्लाइटली आपल्याला 30 डिग्रीमध्ये ठेवायचा आहे. ठीक आहे. हा स्ट्रेट आणि स्लाइटली हा 30 डिग्रीमध्ये ठेवायचा. यानंतर तुम्हाला इनहेल करताना हात शोल्डर लेवलपर्यंत आणायचे आहेत. त्याच्यानंतर जो तुमचा पुढचा लेग आहे तो तुम्हाला स्लाइटली बेंड करायचा आहे. तो 90 डिग्री असला पाहिजे. ठीक आहे. येस, हे आहे वीरभद्रासन. तुम्हाला वजन वाढवताना प्रत्येक पोश्चर आहे ना, होल्डिंगचं पोश्चर करायचं आहे, जे तो इफेक्टिव्ह असेल, ज्याने तुमचं ब्लड सर्क्युलेशन छान होईल. अँड होल्ड. आता याच्यामध्येच तुम्हाला हात सिम्पली मागे न्यायचे आणि बॅक बेंड करायचं. हे पण 30 सेकंड होल्ड करायचं अँड रिलॅक्स. दुसऱ्या साईडने पण करायचं. होल्ड. माझा पाय हा 90 डिग्री आहे, तुमचा पण तसाच असला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मागे या होल्ड अँड रिलॅक्स. ओके. त्यानंतर नौकासन करायचं. तर यामध्ये तुम्हाला याचे हे 2 व्हेरिएशन आहेत. जर तुम्हाला फुल नौकासन नसेल जमत तर तुम्ही त्याचं हाफ व्हेरिएशन करू शकता. सो ते फुल कसं करायचं, एक तर तुम्ही नॉर्मल बसून तुमची बॉडी लिफ्ट करून जस्ट होल्ड फॉर 30 सेकंड्स. आणि जर असं नसेल जमत तर तुम्ही
सिम्पली इतकंही करू शकता. दोन्हींचे बेनिफिट एकच आहेत. सो तुम्ही ट्राय करा की जितकं जास्त होल्ड करता येईल तितकं करा आणि 3 ते 4 वेळेला याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. तर हे झाले आसन. आता आसन नंतर तुम्हाला काही प्राणायाम करायचे आहेत जे वेट गेनसाठी खूप इफेक्टिव्ह आहेत. पहिला म्हणजे अनुलोम विलोम. तर अनुलोम विलोम करण्यासाठी तुम्हाला सिम्पली सुखासनमध्ये बसायचं आहे. तुमची बॅक आहे ती स्ट्रेट करायची आहे, राऊंड बॅक नाही करायची. त्यानंतर अनुलोम विलोमची जी मुद्रा आहे ती करायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सिम्पली हा जो 4 फिंगर आहे आणि मिडल फिंगर आहे ते फक्त आतमध्ये ठेवायचे आहेत. त्याने आपले राईट नॉस्ट्रिल बंद करायचे आहे. आपल्याला लेफ्ट नॉस्ट्रिलनी इनहेल करायचं आहे आणि राईट नॉस्ट्रिलनी एक्झेल करायचं आहे. देन राईट नॉस्ट्रिलनी इनहेल आणि लेफ्ट नॉस्ट्रिलनी एक्झेल. लेफ्टने इनहेल, राईटने एक्झेल, राईटने इनहेल अँड लेफ्टने एक्झेल. असं तुम्हाला मिनिमम 15 मिनिट्स करायचं आहे. तुम्ही कोणताही एक प्राणायाम पकडा जो तुम्हाला आवडेल आणि तो 15 मिनटं कंटिन्युअसली रोज करायचा आहे. याचे तुम्हाला खूप फायदे होतात. तुमची जी रेस्पिरेटरी सिस्टीम असते ती प्युरिफाय होते, जितके पण टॉक्झिन्स असतात ते रिमूव्ह होतात. देन तुमची जी स्किन असते ती खूप टवटवीत होते, खूप ग्लोविंग दिसते आणि याचे खूप सारे फायदे आहेत. सो नेहमी प्राणायामची प्रॅक्टिस करा आणि तेही 10 ते 15 मिनटं तो डेफिनेटली इन्क्लूड करा. आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही भ्रमरी प्राणायाम पण करू शकता. या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी भ्रमरी प्राणायामबद्दल सांगितलेलं आहे, बट स्टील मी आताही सांगते. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, डोळे बंद करायचे आहेत, आपले कान आहेत ते अंगठ्याने बंद करायचे आहेत. त्याच्यानंतर जे आपलं 4 फिंगर आहे ते कपाळावर ठेवायचं आणि त्याच्यानंतरची जी 2 बोटं आहेत ती डोळ्यांवर ठेवायची आहेत आणि तुमची जी करंगळी आहे ती ही फेसवरती ठेवायची आहे. आता इनहेल करायचं आहे आणि आपल्याला हनी बीचा म्हणजेच आपल्या मधमाशीसारखा आवाज काढायचा आहे. अँड रिलॅक्स. हे तुम्ही रोज प्रॅक्टिस करा, जितके मी आसन सांगितले आणि प्राणायाम आणि त्याच्यासोबतच डाएट, जी मी आधीच्या व्हिडिओमध्ये वजन वाढण्यासाठी तुम्ही काय काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, ते सगळं मी इन डिटेल सांगितलं आहे. जर ती व्हिडिओ नसेल बघितली तर ती आधी जाऊन बघा, नंतरच हे आसन प्रॅक्टिस करा. सो जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच करून टाका. बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओज तुम्ही मिस नाही करणार. So till then, thank you so much and goodbye.